आपण सगळ्यांनी पिंजरा हा मराठी चित्रपट पाहिलाच असेल। त्यात गुरुजींना एका नर्तकीच्या प्रेमाने वेड लावलं होतं। त्याचं कर्तृत्व, त्याचं आयुष्य सर्व उद्ध्वस्त झालं। तशीच या बीडच्या माजी उपसरपंचाची कहाणी आहे। कुटुंब, पैसा, समाजातील मान सन्मान सगळं असूनही तो एका नर्तकीच्या प्रेमात एवढा अडकला की तिच्या दारात उभा राहून त्यांनी स्वतःवर गोळी झाडली। ही घटना अगोदर न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर अशीच दाखवली गेली। पण प्रश्न असा, ही प्रेम कहाणी खरी होती की पैशाच्या आहारी गेलेलं नातं, की दुसऱ्याच कुठल्या कारणांमुळे ही घटना घडली? आणि या घटनेच्या शेवटी एक ट्विस्ट आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं, पण ते इतकं आंधळं नसावं की बायको आणि 2 मुलांचा विचार न करता एका नाचणारीसाठी कुठलेही भान न ठेवता आयुष्याचा शेवट करावा। घटना काय घडली हे बऱ्याच लोकांना माहीत असेलच, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो। बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखा मसाला गावचा गोविंद बर्गे, वय 34 वर्ष, माजी उपसरपंच, लग्न झालेलं, 2 लहान मुलं, मुलगी 9वीत तर मुलगा 6वीत शिकत होता। पण नशिबानं त्याला फक्त एवढंच दिलं नव्हतं, प्लॉटिंगचा व्यवसाय, राजकारणात वावर आणि उपसरपंच पदाचं यश। प्लॉटिंगच्या व्यवसायामुळे हातावर खेळता पैसा आला आणि गोविंद आकर्षित झाला कला केंद्राकडे। थापडी तांडा येथील कला केंद्रात त्याची भेट झाली एका तरुण नर्तकीशी। नाव तिचं पूजा गायकवाड, वय 21 वर्ष। सुरुवातीला फक्त ओळख, मग जवळीक आणि हळूहळू एक प्रेम कथा। गोविंद तिच्यात एवढा गुंतला की घर, संसार, मुलं सगळंच विसरला। त्यांनी पूजाला सोन्याचे दागिने, पैसे, आयफोन दिला, पण पूजाच्या मागण्या मात्र थांबल्या नाहीत। मागण्या पूर्ण होत नसल्याने अचानक एक दिवस तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं, त्याला भेटायलाही नकार दिला। गोविंद तिच्यासाठी व्याकुळ झाला, रात्रंदिवस त्याच्या डोक्यातून तिचा विचार जाईना। शेवटी तो थेट पूजाच्या सोलापूरमधील गावात गेला, तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मात्र पूजा तिच्या हट्टावर ठाम होती आणि गोविंदच्या डोळ्यासमोर अंधार दाटला। त्याच्या हृदयात फक्त एकच प्रश्न, ती माझ्याशी परत बोलेल का, माझ्या आयुष्यात येईल का? पण याचं उत्तर त्याला अगोदरच मिळालं होतं। आणि मग आपल्या गाडीत बसून त्यांनी पूजाच्या घरासमोरच स्वतःवर गोळी झाडली आणि क्षणात सगळंच संपलं। पण मित्रांनो, कहाणी इथे संपत नाही, कहाणीत येतो दुसरा ट्विस्ट। चला पुढे काय झालं ते बघू। या घटनेनंतर गोविंद बर्गेच्या परिवाराने पूजा गायकवाडवर आरोप केले। आरोप होते की पूजाने गोविंदला ब्लॅकमेल करून त्याच्यावर दबाव टाकला। त्याचे आलिशान घर तिच्या नावावर तर 5 एकर शेती तिच्या भावाच्या नावावर करायला सांगितली। जर गोविंदने असे केले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशा प्रकारे पूजाने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। आणि याच दबावामुळे गोविंद बर्गेने तिच्या घरासमोर स्वतःवर गोळ्या झाडल्या, असा तिच्या परिवाराचा आरोप होता। पण एक प्रश्न पडतो, एका नर्तकीसाठी एवढं प्रेम असू शकतं का की गोविंदने तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली? हा प्रश्न अजून प्रश्नच आहे। या कहाणीतून आपण काही कठोर पण आवश्यक गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात। संपत्ती आणि सत्ता व्यक्तीला विवेक शून्य बनवू शकतात, परंतु विवेक हरवणं आणि घर परिवार विसरून जाणं ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे। कोणतंही नातं आरंभ करण्यापूर्वी पारदर्शक संवाद आणि मर्यादा आवश्यक आहेत। नात्यात पैशाची भूमिका काय आहे हे स्पष्ट असले पाहिजे। गोविंदची कहाणी एक शोकांतिका ठरली, तरीही याच्यात कोण दोषी हा प्रश्न अगदी सोप्या उत्तरात नाही। कुटुंबाचे आरोप, पूजाच्या वर्तनाविषयीचे आरोप सारे पुढे तपासात उलगडतीलच। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, या घटनेचा सर्वात मोठा फटका गोविंदचे कुटुंब आणि त्याची 2 लहान मुले भोगत आहेत। पुढे त्यांचं भवितव्य कसं असेल कोण जाणे। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, अशी कुठलीही गोष्ट करण्या अगोदर आपल्या कुटुंबाचा अगोदर विचार करा, कारण तुमचा एक चुकीचा निर्णय तुमच्या मागे असणाऱ्या लोकांवर खूप मोठा परिणाम करतो।